नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला तर बघा काय माहिती आहे, जिल्हा परिषद ठाणे यांनी कार्यमुक्ती तिथल्या शिक्षकांना केलेली आहे। कार्यमुक्ती आदेश उपरोक्त संदर्भ 1च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदल्याबाबतचे सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने शासनाकडून निर्गमित पूरकपत्र परिपत्रके इत्यादी मार्फत वेळोवेळी प्राप्त निर्देशांचे पालन करून प्राथमिक शिक्षकांची विशेष संवर्ग शिक्षक भाग 1, विशेष संवर्ग भाग 2, बदली अधिकार प्राप्त शिक्षक, बदली पात्र शिक्षक व विस्थापित शिक्षक एलिजिबल टू या संवर्गातून पात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलवर पूर्ण झाली आहे। त्यानुसार बदली झालेल्या ठाणे जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांची संगणकीय प्रणालीद्वारे ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून संदर्भ क्रमांक 4/24 अन्वये प्राप्त झाली आहे। त्यानुसार विशेष संवर्ग भाग 1, विशेष संवर्ग भाग 2, बदली अधिकार प्राप्त शिक्षक, बदली पात्र शिक्षक आणि विस्थापित शिक्षक या संवर्गातून बदलीच्या प्राप्त यादीतील ज्या शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली झाली आहे अशा शिक्षकांना परिशिष्टातील रकाना क्रमांक 10 मध्ये नमूद शाळेहून रकाना क्रमांक 13 मध्ये नमूद शाळेवर हजर राहण्याकरता 3 सप्टेंबर 2025 रोजी मध्यानंतर कार्यमुक्त करण्यात येत आहे। तर बघा आता जिल्हा परिषद ठाणे यांनी तिथल्या बदली झालेल्या विशेष संवर्ग भाग 1, भाग 2, बदली अधिकार प्राप्त आणि बदली पात्र आणि विस्थापित शिक्षक यांना कार्यमुक्त केलेले आहे। तर बघा आता ग्रामविकास विभागाने म्हटलेलं आहे की बा जिथं शक्य आहे तिथल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्या शिक्षकांना कार्यमुक्त करावं असं प्रत्येक जिल्हा परिषदेला दिलेलं आहे। तर जिल्हा परिषद ठाणे यांनी आता त्यांच्यामार्फत त्यांच्याकडेच बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केलेलं आहे 3 तारखेला। आता ठाणे जिल्हा परिषदेने सोडवलं आहे, याचाच अर्थ की आता कार्यमुक्ती प्रक्रिया सुरू झालेली आहे, म्हणजे निश्चितच सर्व जिल्हा परिषद आपापल्या परीने आता सोडवण्याचा काम करतील। तर 10 तारखेपर्यंत निश्चितच आता कार्यमुक्ती कन्फर्म होणारच आहे। 7वा राऊंड काही होणार नाही आहे, निश्चितच आता ज्यांची बदली झाली त्यांना कार्यमुक्तीची प्रक्रिया 10 तारखेपर्यंत संपून जाईल। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल, व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।